आणि या सिंगल नंतर आता टीमची धावसंख्या आखी स्कोर म्हणून 2 डेनिस इलेव्हन नेरूळ वर्सेस गावदेवी शिरवणे असा सामना आहे. टॉस जिंकलाय डेनिस इलेव्हन नेरूळ टीमला आणि बॅटिंग करतो पहिल्या सत्रामध्ये हा संघ. अखूट टप्प्याचा बॉल पुलचा फटका परंतु बॉल चालला घोषांकी क्षेत्रामध्ये तिथे सिंगल मिळेल आणि या सिंगल नंतर आता टीमची धावसंख्या आखी स्कोर म्हणून 3 दोन्ही बॅटरने आपले खाते उघडलेले आहेत 1-1 रन आणि संघाची धावसंख्या आखी स्कोर म्हणून आता 3. पुढचा बॉल प्रणित जोशी ओव्हर द विकेटने आता सोलो साठी. ओहो बॅकफुट जात असताना थोडासा अपीस केला परंतु घोषांकी क्षेत्रामध्ये बॉल चालला त्यामुळे 1च रन मिळेल सोनूला आणि या सिंगल नंतर आता टीमची धावसंख्या आखी स्कोर म्हणून 4. 4 धावा स्कोर कार्ड वरती. पॉवर प्लेचं पहिलं षटक सुरू आहे. अजूनही हात खोलू दिले नाहीये प्रणित जोशीनं. चांगली गोलंदाजी आतापर्यंत राहिली या ओव्हरमध्ये. ओहो स्विंग चांगला बॉल पडल्यानंतर हा बॉल सोडूसाठी खाली राहून गेला. विकेट किपरला लाईन मिस केली त्यामुळे 22च्या स्वरूपामध्ये सिंगल आली आणि या सिंगल नंतर आता टीमची धावसंख्या आखी स्कोर म्हणून 5 धावा. सिंगल डबलचाच खेळ सुरू आहे. डबल आलं नाही परंतु सिंगल. आतापर्यंत 4 बॉलचा खेळ संपला. टीमची धावसंख्या आखी स्कोर म्हणून बिनगडी बाद 5. 5 षटकांची मॅच. ओहो इथे इनसाइड आउट एक्स्ट्रा कव्हरला क्रिकेटचा अगदी पुस्तकी फटका. इनसाइड आउट बॉल चालला सीमारेषा पलीकडे. बॉल थांबणार नाहीये. सोनूच्या बॅट मधून होतोय या इनिंगचा पहिला चौकार. चांगलं टायमिंग इनसाइड आउट प्युअर क्रिकेटिंग स्ट्रोक ज्याला म्हटलं जातं. सोनूच्या बॅट मधून हा चौकार आलाय आणि या चौकाराच्या मदतीने आता टीमची धावसंख्या आखी स्कोर म्हणून 9 धावा. 9 विदाउट लॉस. आतापर्यंत 5 बॉलचा खेळ संपलाय. 5 बॉल मध्ये 9 धावा प्राप्त केल्या डेनिस इलेव्हन नेरूळ या टीमनं. या पॉवर प्लेचा पहिल्या षटकातला शेवटचा बॉल टाकण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज झालाय प्रणित जोशी आणि स्ट्रायकिंगला फलंदाज सोनू. ओहो इथे चांगला बॉल पडल्यानंतर हा बॉल पुन्हा एकदा खाली राहून गेला परंतु विकेट किपरनं केली चूक त्यामुळे 22च्या स्वरूपामध्ये सिंगल आहे आणि या सिंगल नंतर आता ओव्हरची झाली समाप्ती. पहिल्या षटकाचा खेळ संपलेला आहे आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर टॉस जिंकल्यानंतर पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना डेनिस इलेव्हन नेरूळ टीमची धावसंख्या आहे बिनगडी बाद 10. गौरव मित्र मंडळ सानपाडा आयोजित गौरव चषक 2024 तेजस पाटील या स्पर्धेचे शिल्पकार आहेत आणि त्यांच्याच मुलाच्या नावावरती ही स्पर्धा आयोजित केलेली आहे. गौरव कालच त्यांच्या गोंडस बालाला 9 महिने पूर्ण झालेले आहेत. खूप चांगली स्पर्धा भव्य आणि दिव्य आयोजन. 24 संघांचा सहभाग या स्पर्धेमध्ये राहिला. काल 8 संघांना नशीब आजमावलं आणि 8 संघांपैकी 7 संघांना नमून फ्रेंड्स 11 झुगाव या टीमने बाजी मारली. टॉप 3 मध्ये तो संघ क्वालिफाय झाला कालच्या दिवसामध्ये. आज कुठला संघ जाईल टॉप 3 मध्ये हे बघायचं आहे. संध्याकाळच्या 17 पर्यंत ते स्पष्ट होईल. ओव्हर नंबर 2 मध्ये होता मंदार प्रभू आलाय. एक चांगला गोलंदाज. पहिलाच बॉल शॉर्ट बॉल पूल करायचा होता. फटका फसला जॉन्सनचा. विकेट किपर बॉलच्या खाली आणि खूप चांगला झेल विकेट किपरच्या माध्यमातून. प्रथम न टिपला फलंदाज इथे जॉन्सन बाद.
धक्का क्रमांक 1 डेनिस 11 नेरूळ टीमला लागला. जॉन्सन आउट होतोय. पहिला गडी बाद. टीमची धावसंख्या ही स्कोर वरती 10. म्हणजे पहिल्याच बॉल वरती इथे मंदार प्रभूने विकेट प्राप्त केली आपल्या टीमसाठी. जॉन्सनला बाद केला. पडल्यानंतर आतमध्ये येणारा बॉल विस्तामिक चोट झाला. बॅटच्या टॉप एजला लागला बॉल आणि त्यानंतर विकेट किपर प्रथम खूप चांगला झेल टिपला. फलंदाज बाद. आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सिद्धेश आलाय. तिसऱ्या क्रमांकावरती सिद्धेशला तुम्ही पाहताय. या स्पर्धेचा एक इतिहास राहिला. धावा जास्त येत नाहीये. खेळपट्टी अगदी गोलंदाजांना अनुकूल आहे. त्या खेळपट्टीवरती असे 2 स्पॉट आहेत ज्या स्पॉटवरती पडल्यानंतर बॉल खाली येतो, ज्या स्पॉटवरती पडल्यानंतर बॉल कधी कधी उचली घेतो. अनइव्हन बाउन्स या खेळपट्टीने दिलेली आहे. म्हणजे जास्त करून ही खेळपट्टी गोलंदाजांना साथ देते. या स्पर्धेमध्ये या खेळपट्टीवरती फलंदाज जास्त यशस्वी झाले नाहीयेत. सिद्धेश ऑन स्ट्राइक गोलंदाज आहे. मंदार प्रभू अकोट टप्प्याचा बॉल, शॉर्ट बॉल, बॅकफुट जाऊन पुल करायचा होता परंतु टायमिंग चुकलं. बॅटचा स्विंग अगोदर झाला आणि बॉल मात्र कमी गतीने उशीर आला. बीट करून त्याला विकेट किपरच्या हातामध्ये. हा बॉल डॉट आहे. चांगली गोलंदाजी. मगाशी मी या गोलंदाजाचा उल्लेख केला. यंदाच्या सीझन मध्ये हाफ फ्रेम मध्ये आला गोलंदाज मंदार प्रभू. विकेट टेकर गोलंदाज, कमी धावा देणारा गोलंदाज आहे. पुन्हा एकदा शॉर्ट बॉल, टर्न ऑन बाउन्स आला परंतु बॅटची कडा घेतला तर बॉल घोषांकित क्षेत्रामध्ये. सिंगल मिळेल सिद्धेशला आणि सिंगल नंतर टीमची धावसंख्या ही स्कोर मध्ये त्यात 11 धावा. 11 लॉस ऑफ 1 विकेट्स. डेनिस 11 नेरूळ तुम्ही पाहताय त्यांच्या वर्सेस गावदेवी शिरवणे असा हा आजच्या दिवसातला 5व्या क्रमांकाचा सामना. मॅच नंबर 5 आणि डेनिस 11 या टीमने नेरूळला टॉस जिंकला. बॅटिंग करतोय पहिल्या सत्रामध्ये. फारशी सुरुवात चांगली झाली नाहीये मी म्हणेन डेनिस 11 नेरूळ टीमची. इथे सुद्धा पहा टर्न अँड बाउन्स, चांगला कटरचा वापर केलाय. हलकासा बाहेर काढला बॉल, बीट करून चालला सिद्धेशला. विकेट किपरच्या हातामध्ये. हा सुद्धा बॉल डॉट. या ओव्हर मध्ये आतापर्यंत चांगली गोलंदाजी केलेली आहे मंदार प्रभूने. 4 बॉल मध्ये फक्त 1च धाव खर्च केलेली आहे. यावेळेस पुन्हा एकदा बॅकफुट जाऊन कट करायचा होता. पुन्हा एकदा बीट केलाय. चांगली गोलंदाजी. आणखीन एक डॉट बॉल. दुर्दाव चेंडूची सांगता होते. चांगली गोलंदाजी ओव्हर नंबर 2 मध्ये मंदार प्रभूची. कुठल्याही बॅटरला रूम देत नाहीये. ओहो, इथे पहा बिगिट करण्याचा प्रयत्न. बॅटची कडा घेतली. बॉल चाललाय कव्हर रिजन मध्ये. तिथेही बॉल आला डॉट. म्हणजे डॉट बॉल ओव्हरची झाली समाप्ती. या ओव्हर मध्ये मंदार प्रभूने धावा खर्च केल्या फक्त 1 आणि 1 विकेट प्राप्त केलेला आहे. ग्रेट इकॉनॉमिकल षटक या ओव्हर मधलं मंदार प्रभूचं. पहिल्या ओव्हर मध्ये धावा आल्या होत्या 10. तिथे सुद्धा 1 विकेट प्राप्त झाला नव्हता प्रदीप जोशीला. परंतु या ओव्हर मध्ये विकेट प्राप्त केली मंदार प्रभूने आणि फक्त 1च धावाचं षटक हे राहिलं. अशा पद्धतीने 2 षटकांचा खेळ संपला. टीमची धावसंख्या अखेर स्कोर मध्ये फक्त आणि फक्त 11 धावा. 1 विकेटचं नुकसान झाल्यानंतर. म्हणजे टॉस तुम्ही जिंकला, बॅटिंग करता तर पाहिजे तशी सुरुवात झाली नाही आहे डेनिस 11 नेरूळ टीमची. पॉवर प्लेची 2 षटकं संपलेत आणि टेनिस बॉल क्रिकेटमध्ये पॉवर प्लेची 2 षटकं महत्वाची असतात. त्याच षटकामध्ये जास्तीत जास्त बॅटर धावा जमवण्याचा प्रयत्न करतो. त्याचं कारण आहे 30 यार्ड सर्कलच्या बाहेर फक्त 2 क्षेत्ररक्षक प्रोटेक्ट असतात. त्यामुळे संधी असते हात खोलण्याची. इथे तसा काही प्रयत्न दिसला नाहीये डेनिस 11 नेरूळ टीमच्या माध्यमातून. फक्त धावा 11 आलेत. आता ओव्हर नंबर 3 मध्ये गोलंदाजी मार्क वरती प्रथमेश आलाय.
प्रथमेश कुंभार यंग टॅलेंट असा गोलंदाज आहे ओव्हर नंबर 3 मध्ये आणि स्ट्रायकिंग इनला सोनू ज्याने एक चौकार ठोकला या मॅच मध्ये माफ करा चौकार आला नाही मिड विकेटला खेळला डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे काय बंदरचं लक्षच तोपर्यंत 2 धावा ते कंप्लीट झालेत सोनूच्या बॅट मधून आणि या 2 रनच्या मदतीने आता टीमची धावसंख्या आखी स्कोर मध्ये 13 रन झाले 13 अकोट टप्प्याचा बॉल पुल करायचा होता बॅटची टॉप एज नंतर बॉल चालला गोशांकी क्षेत्रांमध्ये तिथे सुद्धा सिंगल मिळेल सिंगल डबलचाच खेळ सुरू आहे एक चौकार वगळता कुठलाही मोठा फटका अजूनही आला नाही डेनिस इलेव्हन नेहरू या टीमच्या माध्यमातून टीमची धावसंख्या 15 15 14 माफ करा लोबर फुलटॉस ऑन साइडला टर्न केलाय तोपर्यंत सिंगल मात्र कंप्लीट झाली आणि या सिंगल नंतर टीमची धावसंख्या आखी स्कोर म्हणून आता 15 धावा या इनिंगचा विचार केला तर गावदेवी शिरवणे या टीमची सध्या बॉलिंग डिपार्टमेंट चांगली राहिलेली आहे पहिले षटक जरी 10 रन झालं परंतु त्या षटकामध्ये सुद्धा जास्त हात खोलू दिले नाही बॅटरला सेकंड ओव्हर मध्ये तुम्ही पाहिला मंदार प्रभूला त्या ओव्हर मध्ये सुद्धा एकच धाव खर्च केली म्हणजे बॉलिंग डिपार्टमेंट आतापर्यंत चांगला प्रवास राहिला या मॅच मध्ये गावदेवी शिरवणे या टीमचा ओव्हर नंबर 3 मध्ये प्रथमेशला तुम्ही पाहताय आता स्ट्रायकिंगला सिद्धेश खेळण्यासाठी तयार टीमची धावसंख्या 15-1 फुलरलेचा बॉल ऑफ ड्राय केला लॉंग ऑफला डीप मध्ये क्षेत्ररक्षक येतो बॉलच्या खाली खूप चांगला झेल प्रणित जोशीने टिपला आणि फलंदाज सिद्धेश आउट होतोय धक्का क्रमांक 2 डेनिस इलेव्हन नेहरू टीमला लागला सिद्धेश बाद आणखीन एक विकेट घेते प्रथमेशच्या नावावरती 2 गडी बाद टीमची धावसंख्या फक्त 15 धावा स्कोर कार्ड वरती पहिल्या ओव्हर मध्ये आल्या 10 रन सेकंड ओव्हर मध्ये फक्त सिंगल खर्च केली मंदार प्रभून आणि त्यानंतर मात्र त्या दोघांच्या पावलावरती पाऊल ठेवून प्रथमेशने आतापर्यंत 4 बॉल मध्ये धावा खर्च केलेला आहे 4 एक विकेट त्याने प्राप्त केलाय नवीन फलंदाज अमित राज चव्हाण नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेटचा एक हार्ड हिटर फलंदाज अमित राज चव्हाण फलंदाजीसाठी आलाय सध्या कराड ग्रामीण क्रिकेटचं खेळ सातत्याने गाजवतो हा खेळाडू अमित राज ऑन स्ट्राइक शॉर्ट बॉल स्कोर ऑफ द विकेट केला परंतु बॉल चालला गोशांकी क्षेत्रामध्ये तिथे सिंगल मिळेल वाऱ्याच्या विरोधामध्ये हा फटका केला आणि या सिंगल नंतर आता टीमची धावसंख्या आहे स्कोर बनवती 16 धावा 16 तिसरं षटक प्रगतीपथावर असताना तिसऱ्या षटकातला शेवटचा बॉल चांगली गोलंदाजी राहिली गावदेवी शिरवणे या टीमची इथून धावा करायला लागेल धावा काढाव्या लागतील या मॅच मध्ये कारण 5 षटकांचा हा सामना आहे 40च्या वर जर स्कोर केला तर एक फायटिंग स्कोर तयार होईल आणि 40च्या आसपास जाणं गरजेचं आहे ही मॅच मध्ये आतापर्यंत टीमची धावसंख्या 16 ओव्हर नंबर 3 प्रगतीपथावर असताना प्रथमेश गोलंदाजी मार्क वरती पहा आता वारा सुटलाय काल जसा वारा सुटला होता अगदी चहूबाजूला वारा वाहतोय सुलट्या उलट्या दिशेने वाराचा प्रवाह तुम्ही पाहताय गोलंदाज तयार
ओहो चांगला फटका पेश केला परंतु डीप मध्ये क्षेत्ररक्षका एक्स्ट्रा कव्हरला फटका तर चांगला होता परंतु तिथे प्रोटेक्शन होतं आणि जर्सी क्रमांक 7 डीप मध्ये जितेशनं पकडला झेल फलंदाज बाद होतो अमित राज यांचा खेळ संपला फक्त सिंगलचं योगदान दिलं बॅकफुट जात असताना थ्रू द कव्हर खेळण्याचा प्रयत्न परंतु पाहिजे तसं इलिव्हेशन प्राप्त झालं नाहीये आणि डीप मध्ये एक्स्ट्रा कव्हरला खूप चांगला झेल जितेशनं पकडला फलंदाज बाद आणखीन एक विकेटचं पतन धक्का क्रमांक 3 इथे लागत असताना डेनिस 11 नेरूळ टीमला अमित राज चव्हाण बाद अशा पद्धतीने ओव्हरची झाली समाप्ती 3 षटकांचा खेळ संपला आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर डेनिस 11 नेरूळ टीमची धावसंख्या आहे स्कोर वरती 3 गडी बाद फक्त 16 धावा मला तर वाटतं 16 या आकड्यावरती 15 या आकड्यावरती पहिला गडी दुसरा गडी बाद झाला त्यानंतर 16 वरती तिसरा आणि पहिली विकेट 10 या आकड्यावरती गमावली होती आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पवन 5व्या क्रमांकावरती सोनू अजूनही मैदानामध्ये आहे अजूनही सोनूने हात खुलले नाही आहेत आणि एकच चौकार त्याच्या बॅट मधून आतापर्यंत आलाय ओव्हर नंबर 4 मध्ये मंदार प्रभू शॉर्ट बॉल पुलचा वापर केला परंतु स्कोर ऑफ द विकेट क्षेत्ररक्षक आहे तिथे डीप स्क्वेअर लेगला प्रथमेश कुंभारनं खूप चांगला झेल पकडला आणि फलंदाज सोनू बाद होतोय आणखीन एक विकेटचं पतन तू चल मैं आया अशी परिस्थिती डेनिस 11 नेरूळ टीमला चौथा धक्का लागतोय सोनू सुद्धा परतलाय पहिली विकेट 10 वरती दुसरी विकेट 15 वरती तिसरी विकेट 16 वरती गमावली आणि जी चौथी विकेट नुकतीच पडली ती ही 16 वरती गमावली अशा पद्धतीनं 4 गडी बाद झालेले आहेत स्कोर बोर्ड रन आहेत फक्त 16 नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये काखे 6व्या क्रमांकावरती यावेळेस चांगला फटका इनसाइड आउट क्रॅकिंग कव्हर ड्राइव्ह डीप मध्ये थोडीशी पम्बलिंग करतोय जितेश माफ करा बाबू आलाय नवीन फलंदाज आणि बाबू ऑफ द मार्क 2 रन आपलं खातं उघडलं संघाची धावसंख्या आता स्कोर बोर्ड आहे 18 गोलंदाज तयार ओहो चांगला बॉल स्विंग इन मिस काय खेळपट्टी आहे मगाशी मी खेळपट्टीचा उल्लेख केला गोलंदाजांना भरपूर साथ दिलेली आहे आणि खेळपट्टी जी ज्यांच्या माध्यमातून बनवण्यात आलेली आहे जे स्क्वेअर लेगला आमचे मित्र आहेत निखिल पाटील त्यांच्या माध्यमातून या खेळपट्टीचं क्रिएशन झालेलं आहे त्यांच्या माध्यमातून ही खेळपट्टी बनवलेली आहे खूप चांगली मेहनत खूप चांगलं सहकार्य अगदी डागडोजी निखिल पाटीलच्या माध्यमातून खेळपट्टीचं झालं त्यांचं मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो या स्पर्धेच्या माध्यमातून ओहो आणखीन एक चांगला बॉल स्विंग इन मिस परंतु इथे कॉट बिहाइंड विकेट अपील फलंदाज बाद अखेर फ्लाय स्लिपच्या दरम्यान झेल पकडला आणि फलंदाज बाबू सुद्धा परतलाय कुठलाही फलंदाज असरदार ठरला नाही या मॅच मध्ये सोनू वगळता एकही फलंदाजाने चौकार षटकार मारला नाहीये टॉस जिंकल्यानंतर एक बॅटिंग करण्याचा धाडसी निर्णय घेतल्यानंतर धावा पाहिजे तसे आल्या नाहीयेत नवीन फलंदाज आता काखे झालाय अखेर 5 विकेट गमावलेत अर्धा संघ तंबूच्या आश्रयाला गेलाय टीमची धावसंख्या अखेर स्कोर बोर्ड आतापर्यंत 19 धावा शेवटचा बॉल शिल्लक मंदार प्रभू काय गोलंदाजी केली अफलात अप्रतिम गोलंदाजी पहिलं षटक त्याने टाकलं स्वतःच 1 धाव खर्च करत असताना 1 विकेट प्राप्त केला या ओव्हर मध्ये आतापर्यंत 2 विकेट प्राप्त केलेले आहेत ओहो आणखीन एक चांगला कटर
परंतु जास्त बाहेर गेला त्यामुळे पंच सचिन साहू यांचा इशारा तो व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन टीमच्या टोटल मध्ये. एक्स्ट्राच्या मदतीने आता टीमची धावसंख्या आहे 20 20 धावा. 20-5 सध्या परिस्थिती आहे बॅटिंग करणाऱ्या डेनिस इलेव्हन नेहरू टीमची. ओहो बॅकफुटर जात असताना फक्त डेलिकेट टच केलाय. बॉल चालू घोषांकी क्षेत्रामध्ये अशा पद्धतीने ओव्हरची झाली समाप्ती. 4 षटकांचा खेळ संपलेला आहे आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या आहे स्कोर बोर्ड होती 5 गडीवर 21 धावा. पहिल्या षटकामध्ये 10 रन खर्च केले. एक विकेट प्राप्त करता आला नाही. प्रणीत जोशीला सेकंड ओव्हर मध्ये मंदार प्रभूने षटक टाकलं. त्या ओव्हर मध्ये फक्त 1 धाव देत असताना 1 विकेट त्याने प्राप्त केला. त्यानंतर प्रथमेशनं 3रं षटक हाताळलं. त्या षटकामध्ये प्रथमेशनं 5 धावा खर्च केल्या. 2 विकेट त्याने प्राप्त केले आणि या ओव्हर मध्ये मंदार प्रभूने 4थं षटक टाकलं स्वतःचं दुसरं. त्याच्यामध्ये 5 धावा देत असताना 2 विकेट आणखीन त्याच्या खात्यामध्ये म्हणजे 3 विकेट घेतले 2 षटकामध्ये आणि धावा खर्च केल्या 6. आता लास्ट ओव्हर मध्ये प्रथम आलाय. पहिलाच बॉल चांगला पेस प्रचंड वेग आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. पहिला बॉल अगदी योग्य टप्प्यावरती आहे प्रथमेशचा. पीट करून चालण्यासाठी विकेट किपरच्या हातामध्ये पहिला बॉल डॉट. टीमची धावसंख्या 21. दुसरा बॉल व्हाईट यॉर्कर करण्याचा प्रयत्न परंतु बाहेर गेला. पंचांचा इशारा व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन टीमच्या टोटल मध्ये आणि एक्स्ट्राच्या मदतीने टीमची धावसंख्या आता 22. तेजस पाटील या स्पर्धेची भाग्यविधाते आहेत. त्यांच्या संकल्पनेने साकारलेली स्पर्धा तुम्ही पाहताय. गौरवांश मित्रमंडळ सालपाड आयोजित गौरवांश चषक तुम्ही पाहताय. 2024 पर्व भव्य आणि दिव्य आयोजन तुम्ही पाहताय. काल या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा आपण थाटामाटामध्ये संपन्न केला आणि खऱ्या अर्थानं या स्पर्धेला आपण सुरुवात केली. आज या स्पर्धेच्या दुसऱ्या दिवसामध्ये आहोत आणि दुसऱ्या दिवसातला हा 5व्या क्रमांकाचा सामना आपल्या समोर आहे. डेनिस इलेव्हन नेहरू वर्सेस गावदेवी शिरोने या 2 टीमच्या दरम्यान हे महासंग्राम तुम्ही अनुभवताय. पुन्हा एकदा शॉर्ट बॉल पुल करायचा होता. बॅटची लिडिंग एज प्रचंड वेग त्यामुळे परफेक्शन होत नाहीये बॅट अँड बॉलचं. बॉल चालला घोषांकी क्षेत्रामध्ये. तिथे सिंगल प्राप्त झाली आणि या सिंगल नंतर आता टीमची धावसंख्या आहे स्कोर बोर्ड होती 24 धावा 24. ओहो आणखीन एक ब्लाइंडर खेळण्याचा प्रयत्न पडल्यानंतर पहा पुन्हा एकदा बीट करून त्याला विकेट किपरच्या हातामध्ये. पोझिशन नाहीये पदल आली तर नाहीये. फुटवर्कची कमतरता या फलंदाजाच्या मध्ये आपल्याला जाणवते. आणखीन एक डॉट बॉल. चांगली गोलंदाजी प्रथमची ओव्हर नंबर 5 मध्ये. ओहो हा बॉल पहा आता काय खेळपट्टी बनवली. मी मगाशी खेळपट्टीचा उल्लेख करत होतो. खेळपट्टीवर तर असे 2 स्पॉट आहेत. त्या स्पॉट वरती पडल्यानंतर कधी बॉल उचली घेतो कधी बॉल लो राहतो. हा बॉल तो स्पॉट आहे. पडल्यानंतर बॉल खाली राहिला आणि बीट करून गेला विकेट किपरच्या हातामध्ये. चांगली गोलंदाजी डॉट बॉल. ओहो आता बा क्रीज मध्ये अगदी पुढे टाकला ओव्हर पिच. तोही डॉट बॉल आलाय. अगदी जागेवरती ठेवले फलंदाज पवनला. क्रीडांगणामध्ये पहा पवन अगदी धूल उडवतोय आणि क्रीडांगणाच्या आतमध्ये खेळपट्टीवरती पवन अगदी थांबलाय. मी म्हणेन त्याच्या बॅट मधून धावा येत नाही. डॉट बॉल आलेत. शेवटचा बॉल. ओहो इथे पायावर टाकला. लेग बायच्या स्वरूपामध्ये सिंगल आली आणि सिंगल पहिल्या इनिंगचा खेळ संपलाय आणि पहिल्या इनिंग मध्ये टॉस जिंकल्यानंतर पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना डेनिस इलेव्हन नेहरू टीमने धावा बनवल्या 5 गडी बाद 25 आणि 26 रनचं लक्ष्य आहे. 25 धावा स्कोर कार्ड वरती 5 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये आणि 26 धावांचं लक्ष्य आहे या मॅच मध्ये ठेवण्यात आलेलं आहे. गावदेवी शिरोने या टीमच्या समोर. लो स्कोरिंग मॅच परंतु मित्रांनो लो स्कोरिंग मॅच सुद्धा हाय व्होल्टेज झालेत आणि लो स्कोरिंग मॅचेस मध्ये सेकंड इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना खूप चांगलं टेन्शन असतं. सोपं नाही आहे. मगाशी 32 धावा सुद्धा डिपेंड केल्या महापे रुद्र इलेव्हन महापे टीमनं. म्हणून या 26 धावा असल्या
तरी मात्र डेनिस इलेव्हन नेरूळ टीमची सुरुवात जर चांगली झाली तर मात्र हे लक्ष कठीण होऊ शकतं. 26 धाबांचं लक्ष आहे या मॅच मध्ये आणि या 26 धाबांच्या लक्ष्याचा पाठलाग कशा पद्धतीनं गावदेवी शिरवणे या टीमच्या माध्यमातून केला जाईल, कशा पद्धतीनं इथे हे 26 रन कॅपिटलाइज केल्या जातील गावदेवी शिरवणे या टीमच्या दृष्टिकोनातून सांगायचं झालं तर या किंवा कमेंट्री बॉक्स मध्ये 26 धाबांच्या लक्ष्याचा पाठलाग कशा पद्धतीने होतोय हे सांगण्यासाठी घेऊन जातो आमच्या कमेंट्री बॉक्स मध्ये याच सानपाडा नगरीतले एक उभरते आणि उद्योजक असे समालोचक आमचे मित्र सुनील लांबोर यांना ऐकूया. धन्यवाद. हॅलो चिक हॅलो हॅलो चिक हॅलो. एस सध्या 10वी-12वीच्या परीक्षा सुरू आहेत आणि जर का आपण बघितलं तर सायलेंट झोन आहे परंतु क्रिकेटचा भरपूर वेळ आहे. क्रिकेट शिवाय आता मात्र कोणताही क्रिकेट प्रेमी राहू शकणार नाहीये कारण या क्रिकेटनं आता संपूर्ण भारताला वेळ लावलं. लक्ष सोपा येणारे बॉल 30 आणि 30 बॉल मध्ये धावा करायच्या 26 गेले 2 दिवस आमच्यापर्यंत जोडलेले आहेत. मंदार पाटील गुणलेखक आमचे मित्र. हॅलो उत्तम शेळके, सीताराम मास्टर उद्यानामध्ये जाऊन शेण चारून घ्या. येस मॅच इथून मात्र स्टार्ट होत असताना आपल्याला पाहायला मिळतो सेकंड इनिंग पहिली सलामीची जोडी आपण बघतो. स्ट्रायकिंगला प्रथम आणि नाश्टाकिंगला मेहबूब. बाबाचा पहिलाच बॉल फटका अप्रतिम आहे. तिथे मात्र प्रोटेक्शन आपल्याला पाहायला मिळतं. चांगली फिल्डिंग आणि एक धाव इथून मात्र कंप्लीट झाली. एका धावेनं आता शिरवणे टीमचं धावांचं एटीएम इथून मात्र ओपन झालं. यावेळीचा फटका अप्रतिम आहे परंतु तिथे मात्र क्षेत्ररक्षक बॉलच्या मागे धावतो परंतु बॉलला फील्ड करू शकणार नाही. या बॉल सीमा पार मिळतील धावा 4.
येतो आहे सेकंड इनिंग मधील बॅटर मेहबूबच्या बॅट मधून कणकणी चौकार. रस्त्यावर बरोबर आमचे दुसरे स्कोरर मित्र नितीन चिराडे, वेलकम. यावेळेस हा बॉल आपला फॉलो थ्रो मध्ये इथून मात्र फील्ड केला आणि डॉट बॉलची सांगता इथून मात्र आपल्याला पाहायला मिळते. डॉट बॉल आला. आज मात्र सर्व जर आपण बघितलं तर आमचे प्रेक्षक ही मॅच एन्जॉय करतात. त्या सर्व लाडक्या प्रेक्षकांचं आम्ही या गौरांश ट्रॉफी मध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो. यावेळीचा हा वेगवान बॉल आपल्याला पाहायला मिळाला. इतका वेग होता की बॅट्समनला अगदी जर आपण बघितलं तर बॅट्समनला अगदी काही क्षणांसाठी इथून मात्र स्तब्ध ठेवलं. इतका वेग. त्यानंतर विकेट किपरला देखील बीट केला होता, परंतु विकेट किपरचा जर आपण बघितलं तर एक चांगला प्रयत्न राहिला बॉलला फील्ड करण्याचा. अगदी हाताला स्पर्श करून तो बॉल घोषांकी क्षेत्राच्या आतमध्ये येत असताना आपल्याला पाहायला मिळाला. यावेळेचा फटका अप्रतिम. स्ट्रोक चांगला. क्षेत्ररक्षक त्या झोन मध्ये आपल्याला पाहायला मिळत नाही. कॅमेरामॅनला भेट देणारा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. बॉल सीमा पार आणि येतो हा खणखणी चौकार. चार धावांच्या मदतीने आता टीमच्या स्कोरबोर्ड वरती रन्स आपण बघतोय. 9 धावा, 26 धावांचं लक्ष. मेहबूब सध्या भन्नाट फॉर्म मध्ये. अगदी जर आपण बघितलं तर 2022-23 हंगाम अक्षरशः गाजवला होता. यावेळेचा बॉल हवेत खेळला. मिस टायमिंग स्ट्रोक, परंतु तिसऱ्या अटेम्प्टला तिथे मात्र झेल पकडला जातोय. पहिला धक्का बसला. अर्थातच गावदेवी शिरवणे या टीमला बॅट्समॅन मेहबूब बॅक टू द डगआउट. आपण जर बघितलं तर पॉइंटच्या रिझर्व मध्ये खेळाडू आपल्याला पाहायला मिळाला. सध्या 12वीची परीक्षा सुरू आहे, परंतु परीक्षा असून सुद्धा मात्र तो क्रिकेट खेळण्यासाठी दाखल झाला आणि खूप चांगला झेल तिथे कॅरी केला. पॉइंटच्या रिझर्व मध्ये क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळाला. आता नवीन खेळाडू जितेश मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. गोविंदर मात्र पुन्हा एकदा तयार होईल. पाहूया या दरम्यानचा मात्र आता हा बॉल इथून कशा रीतीने हाताळला जाईल. यावेळीचा हा बॉल फटका अप्रतिम. जितक्या वेगानं बॉलला हाताळला तेवढ्याच वेगानं बॉलला बाउंड्री लाईनच्या बाहेर धाडला. बॉल थांबणार नाहीये. बॉल सीमा पार. बॅट्समन प्रथम सुतारच्या बॅट बंड येतो हा खणखणी षटकार. सचिन काळे या गोलंदाजावरती इथून मात्र आक्रमण केलं जाते. षटकाराच्या साह्याने धावफलकावरती रन्स आपण बघतोय. 15 धावा. आणखी एक चांगला स्ट्रोक. सिद्धेश राठोड एक उत्तम अंपायर आहेत, परंतु तिथे घडतंय काय. डायरेक्ट हिट जर झाली असती तर चित्र काहीतरी वेगळं, परंतु इथे मात्र जर का आपण बघितलं तर धाव घेण्याचा कोणताही प्रयत्न आपल्याला पाहायला मिळाला नाही. सचिनचा आणखीन एक चांगला स्ट्रोक. अनस्टॉपेबल मॅग्निफिशंट फटका. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 रन्स आपल्याला पाहायला मिळतात. चौकार. चौकाराच्या साह्याने आता टीमच्या स्कोरबोर्ड वरती बदल. धावफलकावरती झपाट्याने रन्स आपण बघतोय. 19 धावा. 19 धावा धावफलकावरती आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतं. 26 धावांचं लक्ष अजूनही 7 करायच्या आहेत. बॉल तयार. सचिन काळेचा हा बॉल कव्हर पॉइंटच्या डोक्यावर अप्रतिम स्ट्रोक आला.
जिथे 2 धावा भरपूर वेगाने कंप्लीट केला आणि आता या 2 धावेच्या मदतीनं 21 धावा टीमच्या स्कोरबोर्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात. अजूनही मात्र 5 धावांची गरज आहे. पाहूया महेंद्र सिंग धोनी स्टाईल मध्ये मॅच फिनिश केली जाईल का. इथे फटका अप्रतिम आहे. पॉइंटच्या डोक्यावर बॉल चालला डीप पॉइंट मध्ये, तिथे क्षेत्ररक्षक नाही आहे. बॉल इथून मात्र घोषांकित क्षेत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतो आहे. एकच धाव. या मॅच मध्ये जो संघ जिंकणारा तो मात्र दिवाळे या टीम सोबत 2 हात करताना आपल्याला पाहायला मिळेल. कमी गतीने टाकलेला हा बॉल, परंतु फटका अप्रतिम आहे. क्रिकेट मधील मादक सौंदर्य दाखवणारा हा फटका. विनिंग स्ट्रोक आला. बॉल सीमा पार येतो आहे. बॅट्समन प्रथम सुतारच्या बॅटमन हा खडखडी चौकार. अभिनंदन. सामना जिंकला गावदेवी शिरवणे या टीमनं आणि हार्डलक बालक देऊया डेनिस 11 नेहरू या टीमला. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवू द्या. चला